सभापती महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करण्यासाठी या सभागृहासमोर मी या ठिकाणी उभा आहे। राज्यपालांनी जे काही आपल्या अभिभाषणामध्ये जे वक्तव्य केलं, त्यांच्या जे काही भाषणाची प्रत आम्हा सगळ्यांना मिळाली आणि राज्यपालांनी मागल्या काळामध्ये सरकारनं केलेली कामगिरी, त्यांनी कुठल्या कुठल्या योजना कशा पद्धतीने राबविल्या, येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून सरकारने कशा पद्धतीचं काम करायचं याचा सुतोवाच, याचं प्रतिबिंब हे राज्यपालांच्या भाषणामध्ये नेहमी दिसत असते। परंतु या ठिकाणी आता ज्या पद्धतीनं राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून सत्ता पक्षाच्या सर्व सदस्यांनी ज्या पद्धतीनं स्तुतीसुमनं उधळली आणि कसं कसं या संपूर्ण राज्यामध्ये आम्ही या पूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। आता प्रसाददादा लाड बोलले, काल मनीषाताई कायंदे बोलले, अमोल मिटकरी जी आमचे मित्र ते बोलले आणि मनीषाताईंनी ते सांगितलं की संपूर्ण राज्यामध्ये सगळे काही प्रश्न सुटलेले आहेत आणि अतिशय चांगली कामगिरी या सरकारने केली आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, बेरोजगारांच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये असे सगळे मोठे मोठे भाषण काल या ठिकाणी मला ऐकायला मिळाले। आताच या ठिकाणी प्रसाददादांनी सांगितलं की या राज्यामध्ये 3,29,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित होईल। प्रत्यक्षामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये उद्योग मंत्री आपले उदय सामंत साहेब असताना दोन्ही सभागृहामध्ये आम्ही मागणी केली होती की दावोसमध्ये आपण अनेक वेळा गेले, आपलं मंत्रिमंडळ गेले, एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेलं आणि 3 वेळा 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण दावोसमध्ये ज्या ज्या कंपन्यांसोबत आपण MOU साईन केलेले आहेत त्याचं या ठिकाणी डिटेल द्यावं आणि तशा पद्धतीची श्वेतपत्रिका आपण राज्याच्या उद्योग खात्याच्या माध्यमातून निघाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती। उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांनी आश्वासन दिलं होतं दोन्ही फ्लोअरवर की आम्ही श्वेतपत्रिका काढू। अजूनपर्यंत 2.5 वर्षांमध्ये सरकार पुन्हा नव्यानं स्थापन झालं तरी सुद्धा या श्वेतपत्रिकेचा पत्ता नाही आणि म्हणून नुसतेच बोलाचा भात न बोलाची कढी, फक्त आश्वासन आणि आश्वासन आणि आश्वासनं, याच्या पलीकडे या राज्यातल्या जनतेला काही मिळणार नाही अशा पद्धतीची अवस्था निश्चितपणे आहे। आणि केवळ 3,29,000 कोटीचं गुंतवणूक नाही तर त्याच्या माध्यमातून 1,18,000 इतके प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपानं या राज्यातल्या सर्व लोकांना रोजगार मिळेल। एकीकडे आपण रोजगाराच्या गोष्टी करतो पण दुसरीकडे ज्या पद्धतीनं MPSCचा गलथान कारभार गेल्या 2.5 वर्षांमध्ये या राज्यातल्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनी पाहिलं। पेपर फुटीचं प्रकरण असेल, त्या ठिकाणी परीक्षा झाल्या, परीक्षेचा निकाल 1.5 वर्ष 2-2 वर्ष त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला नाही। निकाल जर जाहीर झाला तर त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये भरती झाली नाही। अशा पद्धतीचं कामकाज हे MPSCचं या राज्य शासनाच्या मार्फत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून कुठला रोजगार आणि कुठलं काय अशा पद्धतीची अवस्था या राज्याची आपण सर्वांनी पाहिलेली आहे। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला। अभिजात दर्जा देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो, परंतु दुसरीकडे या राज्यामध्ये आपण केंद्राने लागू केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या माध्यमातून मराठी भाषेची जी अवस्था करून टाकलेली आहे, आपल्या राज्यामध्ये 26 पेक्षा अधिक विद्यापीठ आहेत। या सर्व विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो अफिलिएटेड महाविद्यालय आपल्या राज्यामध्ये आहे। ज्या पद्धतीचे पारंपरिक अभ्यासक्रम आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि लाखोंच्या संख्येने विद्यार्थी त्या अभ्यासक्रमामध्ये शिकतात, त्या सर्वांना नवीन शैक्षणिक धोरण येण्याच्या पूर्वी मराठी भाषा ही प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये कंपल्सरी विषय होता। आता दुर्दैवाने म्हणावं लागते की एकीकडे आपण अभिजात दर्जा दिला आणि दुसरीकडे कंपल्सरी मराठी विषय हा काढून टाकला आणि म्हणून एकीकडे त्याचं त्या ठिकाणी उदो करायचा आणि दुसरीकडे त्या मराठी भाषेची गळचेपी करायची अशा पद्धतीचं काम या सरकारनं गेल्या अनेक वर्षांमध्ये राबवलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी सभापती महोदय मला आठवण करून द्यायची आहे की आपले लोढा साहेब त्यांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं एकीकडे मी अभिनंदन करेन, परंतु दुसरीकडे त्यांनी ज्या पद्धतीच्या योजना या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्याचा कार्यान्वित करण्याचं काम शासनाचं होतं, परंतु दुर्दैवानं 2.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं या राज्यातल्या कौशल्याच्या बाबतीमध्ये, रोजगाराच्या बाबतीमध्ये जे काही प्रशिक्षण योजना राज्यामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय केवळ कागदावर राहिला आणि प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून लाखो विद्यार्थ्यांना जे स्वप्न आपण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून दाखवले होते ते पूर्ण झाले नाही आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी मी खेद व्यक्त करतो। या ठिकाणी सभापती महोदय, आपल्या विदर्भाच्या बाबतीमध्ये एक मोठी उदासीनता शासनाची राहिलेली आहे। याही शासनाच्या बाबतीमध्ये लोकांना असं वाटलं होतं की त्या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळेल, परंतु 30 एप्रिल 2020 पासून या राज्यातल्या सर्व प्रकारच्या वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्याचं काम या सरकारने जबाबदारीने करायला पाहिजे होतं।
केंद्र शासनाला तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये इतर वैधानिक विकास महामंडळ आणि सोबत विदर्भ वैधानिक विकास महामंडळ याची मुदतवाढ करता तशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला नाही। आणि म्हणून विदर्भामध्ये जो 1984 मध्ये दांडेकर समिती असेल, त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समिती या राज्यामध्ये तयार झाल्या आणि त्यामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅकलॉग आहे, हा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी तशा पद्धतीचे निर्देश दिले होते आणि त्या ठिकाणी आपल्या राज्याच्या बजेटमध्ये तशा पद्धतीची तरतूद व्हावी आणि त्या पद्धतीनं त्या विदर्भामध्ये सर्व प्रकारचा अनुशेष दूर व्हावा याकरिता जो प्रयत्न केला गेला होता, त्याच्यानंतर त्याला खिंड बसलेली, त्याला कुठेतरी त्या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं। गेल्या 2.5 वर्षामध्ये या विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल, राज्यातले उर्वरित विकास महामंडळ असेल, याच्या बाबतीमध्ये सरकारची पूर्णतः उदासीनता राहिलेली आहे आणि म्हणून साधा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी पाठवला नाही। फक्त सरकारनं केंद्र शासनाला केवळ एक पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ या पद्धतीचं वैधानिक त्याला मान्यता होती, ती मान्यता सुद्धा काढून टाकण्याचं काम केलं आणि केवळ विदर्भ विकास महामंडळ आणि मराठवाडा विकास महामंडळ, कोकण विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ असा त्याचा उल्लेख या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं, महायुतीच्या सरकारनं गेल्या काळामध्ये केला आणि तो सुद्धा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आजही प्रलंबित आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा सरकारची उदासीनता त्या ठिकाणी पाहायला मिळते। आज या ठिकाणी जेव्हा एखाद्या विकास महामंडळाची त्या ठिकाणी मुदत संपताना राज्यपालांचे निर्देश असतात की त्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं आपल्या राज्याच्या संपूर्ण बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे, अनुशेषाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीचं आपण नियोजन केलं पाहिजे, याचे निर्देश देण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांना आहे। परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये तशा पद्धतीचे कुठले निर्देशांक देण्यात आले नाही आणि म्हणून आजही विदर्भ हा त्या ठिकाणी उपेक्षित आहे। आता जवळजवळ या काळामध्ये 10 लाख हेक्टरपेक्षा अधिक सिंचनाचा अनुशेष आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या बाबतीमध्ये सुद्धा आपलं सरकार बोलायला तयार नाही। या ठिकाणी अमोल मिटकरी जी आले आहेत, अमोल भाऊंनी मोठे मोठे भाषण केले, त्यांनी सांगितलं की आपल्या राज्यातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला। मी आता सिंचनाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या, विदर्भामध्ये आपल्याला आठवण झाली नाही, विदर्भामध्ये आताच सांगितलं की कितीतरी लाख हेक्टर जमीन आजही सिंचनाकरता त्या ठिकाणी उपेक्षित आहे आणि तो अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी आपल्या सरकारची होती। परंतु दुर्दैवानं आपल्या महायुतीच्या सरकारनं अमोल भाऊ त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पावलं उचलले नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आपण तसं भाषण दिलं होतं की जणू काही या राज्यातले शेतकरी हे सुजलाम सुफलाम झाले, आता कुठल्याच कामाची गरज नाही, सिंचनाच्या पूर्ण प्रकल्प पूर्ण झाले। अजूनही आपल्याला आठवण करून देतो की आपल्या राज्यातले आणि विशेष करून विदर्भातले 89 सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण आहेत। त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या सरकारचं विशेष कुठलंही धोरण राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। वैनगंगा नळगंगा हा काही जोड नदीचा जो काही प्रकल्प आहे त्यातला आमच्या शुभेच्छा आहे, तो जर पूर्णत्वास आला तर निश्चितपणे विदर्भाला फायदा होईल। परंतु त्याच्यासोबत जे आपले उर्वरित जे काही अपूर्ण राहिलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या शासनाची होती, ती मागल्या काळामध्ये पूर्ण झाली नाही आणि शेतकरी आत्महत्या सुद्धा आजही थांबल्या नाही। आधी राज्याच्या शेतकरी आत्महत्येच्या संख्येची जर आपण त्या ठिकाणी तुलना केली तर पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये, कोकणच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आत्महत्या जर कुठे झाल्या असतील तर ते फक्त अमरावती डिव्हिजनमध्ये आणि नागपूर डिव्हिजनमध्ये झाल्या आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये या सरकारने कुठलेही ठोस पावलं उचलले नाही। आपण लाडकी बहिणीला आपण 1500 रुपये दिले, आपण त्याच्यामुळे निवडून आले, प्रसाद भाऊ लाड यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। परंतु लाडकी बहिणीला पैसे देण्याच्या व्यतिरिक्त या राज्यातले जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सरकारची आहे। त्याची प्राथमिकता आपण तयार करावी आणि तशा पद्धतीने आपण सरकारचा कारभार चालावा ही या ठिकाणी या निमित्ताने विनंती करतो। हो, लाडकी बहीण योजना चांगली होती ना, आम्ही कुठे नाही म्हटलं, आम्ही तुमचं स्वागत केलं, तुम्हाला लोकांनी मॅन्डेट दिला, तुमचं सरकार आलं। परंतु या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मनीषाताई कायंदेंनी या काल भाषण केलं होतं आणि सगळं काही सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचा उल्लेख केला, मला आजही या सभागृहाला सांगायचं आहे की आपल्या राज्यामध्ये आजही दररोज 159 महिलांवर वेगवेगळ्या पद्धतीचे शारीरिक आणि मानसिक अत्याचार होण्याच्या घटना आजही घडतात आहे। आपण नॅशनल क्राईम ब्युरोची आपण संख्या लक्षात घ्या, आपण राज्याच्या गृह विभागाची संख्या आपण लक्षात घ्या, या जर संख्या लक्षात घेतल्या तर आजही या ठिकाणी चित्राताई बसून आहेत आणि त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की ज्या पद्धतीचं या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे।
2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये सर्वाधिक या राज्याच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचे साठे सापडले आणि केवळ साठे सापडले नाही तर ड्रग्सचे कारखाने सुद्धा नाशिक सारख्या ठिकाणी सापडले। ही सुद्धा या सरकारच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून फक्त त्या ठिकाणी बोलाचा भात आणि बोलाची कढी अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या ट्रिलियन डॉलरच्या गोष्टी करायच्या, परंतु प्रत्यक्षामध्ये या राज्यातले शेतकरी असतील, या राज्यातले कामगार असतील, या राज्यातल्या महिला असतील, या राज्यातले विद्यार्थी असतील, या राज्यातले बेरोजगार असतील, यांच्या बाबतीमध्ये ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। ती आपण या ठिकाणी पूर्ण करावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो। राज्यपालांच्या या भाषणामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख व्हायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने तो झाला नाही आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो। आपल्या सरकारला शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।